नमस्कार, मी दीपाली डी आरी वर्कमध्ये आपण बघितलं होतं की मोत्यांचं वर्क. आज आपण कट पाईपचं वर्क बघणार आहे. तर असे कट पाईप आपण सुईमध्ये भरून घेतलेत आणि हा खाली असा धागा ओढून घेणार आहे, सुईमध्ये असं अटकून घेणार आहे असं, आणि हे असे एक एक मोती कट करणार आहे. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपण ज्या ताईंना आरी वर्क शिकण्याची इच्छा आहे घर बसल्या, त्यांना आपण स्टेप बाय स्टेप क्लास घेत आहोत. एक मणी टाकायचा, परत हे असं टक करायचं, परत दुसरा असा या बोटाने असं खेचायचा खाली, हे असं टक करायचं, हे असं सुईमध्ये दोरा अटकून घ्यायचा. परत एक मणी या बोटाने, दोन बोटांनी सुई पकडून ठेवायची आणि या बोटाने हे मणी असे इथं असे सुईला असे फिट करून ठेवायचे, म्हणजे खाली जाऊ द्यायचे नाही. आणि एक मणी सोडा की या बोटानं असं खाली करायचा, इथं टक करून घ्यायचं. परत टक झालं की एक मणी सोडायचा, या बोटाने असा पुढे लोटायचा, परत एक मणी सोडायचा, या बोटाने असा लोटायचा दोऱ्यामध्ये आणि असं टक करून घ्यायचं इथं. परत लोटायचं, असं टक करून घ्यायचं. परत एक मणी लोटायचा, असं टक करून घ्यायचं. परत एक लोटायचा, असं टक करून घ्यायचं. ते आपलं कट पाईपचं वर्क. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांना कुणाला आरी वर्क शिकायचं असेल त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे त्यांना स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मिळून जातील. परत एक असं लोटायचं या बोटाने असं खाली सोडायचं लोटायचे मणी, म्हणजे मग ते बरोबर खाली जातं. बघू शकता आपण कसं लाईनीमध्ये घेतलंय. आता आपण दोन मणी टाकण्याची प्रॅक्टिस करणार आहोत. पहिले शक्यतो जास्त एक मणी टाकायचीच करायची. आता आपण दोन टाकायचे कसे सांगत आहोत. आता दोन टाकले की अशी या बोटाने लोटायची आणि त्याच्या पुढं असं टक करून घ्यायचं. खालचा दोरा हात म्हणजे खालचा दोरा असा ओढला ना की बरोबर ते टाईट होऊन जातं. परत हे दोन मणी टाकायचे, खेचून घ्यायचं. परत दोन मणी टाकायचे, दोन सोडायचे. दोन दोन मण्यांची प्रॅक्टिस पण खूप करायची. कारण काय होतं, एक एक मणी करायला वेळ जातो. दोन दोन मणी टाकले की आपलं वर्क लवकर होईल. आता इथं आपली लाईन कंप्लीट झाली. आता आपण इथं गाठ देऊन घेणार आहोत. आता इथं हे आपण गाठ देऊन घेतली.